Co-powered by Techno. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या संकल्पनेतून कळमनुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होते आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य दिव्य जी आहे ते या ठिकाणी यात्रा निघाली। या ठिकाणी हजारो शिवभक्त जे आहेत ते यामध्ये सामील झालेले आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जो आहे ते एका रथामध्ये सजवलेल्या रथामध्ये ठेवला आणि याच रथाची जी मिरवणूक जी आहे ती आता कळमनुरी शहरामधून निघाली आहे। ह्यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे तर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर, काय संकल्पना होती नेमकी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कळमनुरी शहरामध्ये उभारण्याची? माझ्या हिंदुस्थानाचा आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा आसरडूल पुतळा या ठिकाणी आम्ही कळमनुरी शहरामध्ये या ठिकाणी पुतळा नव्हता, पण माझ्या राजाचे विचार आज माझे जे बालसैनिक आहेत त्यांना यांचे विचार तुम्हाला सांगतो की सतत त्यांच्या हृदयामध्ये साठत ठेवले पाहिजेत। त्यासाठी माझ्या राजाचा पुतळा या ठिकाणी भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून राजाचा पुतळा या ठिकाणी आज भूमिपूजन होणार आहे। आपण या कळमनुरी विधानसभेतील शिवभक्तांना काही आश्वासनाची पूर्ती म्हणायचं का? तुम्हाला सांगतो शिवभक्ताला आश्वासन आणि विचारपूर्तीची गरज नसते। माझा शिवभक्त सक्षम आहे। माझा शिवभक्त ज्याला छत्रपती शिवाजी महाराज इथं हृदयामध्ये, मला तरी वाटतंय की या हिंदुस्थानामध्ये ज्यानी ज्यानी जन्म घेतला त्याच्या हृदयामध्ये माझ्या राजाचं स्थान असलं पाहिजे। मग तो कोणत्याही जातीचा आणि कोणत्याही पातीचा असो, या हिंदुस्थानामध्ये राहणारा तो माझा हिंदू आणि या महाराष्ट्रामध्ये राहणारा तो माझा मराठा, या पद्धतीने तुम्हाला सांगतो की हा जयघोष चालू आहे आणि माझ्या राजाच्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळ्याच्या साक्षीनं या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे। ह्याचा सगळं खर्च आणि जागा कुणी उपलब्ध करून शासनाचा निधी काय या ठिकाणी आलेला आहे का? या ठिकाणी माझ्या राजाच्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेच्या पुतळ्याला खर्चा कुणाची आवश्यकता नाही। हा छत्रपती शिवरायाचा मावळा सक्षम आहे। माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक बांधण्यासाठी एकच मावळा कट्टर हिंदुत्ववादी हा संतोष बांगर माझ्या राजाचं स्मारक स्वतःच्या खिशातून, स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून हे माझ्या राजाचं स्मारक आम्ही या ठिकाणी बांधत आहोत। यापूर्वी काही दिवसापूर्वी तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्याही भूमिपूजनाचा सोहळा पार पडला, त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्याही पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। हे सगळे पुतळे विधानसभेच्या तोंडावरती काही या हिंदुस्थानासाठी ज्यांनी ज्यांनी रक्ताचं पाणी केलं, आपलं रक्त सांडलं, अशा महापुरुषाचे सर्वांचे पुतळे माझ्या या कळमनुरी मतदारसंघामध्ये आदर्श असा व्हावा की यासाठी शासनाचा, केंद्र शासनाचा, महाराष्ट्राच्या शासनाचा याच्यात एकही रुपया आम्ही दिलेला नाही। हे संपूर्ण खर्चे, हे संपूर्ण पुतळे मग माझ्या राजा छत्रपती शिवाजी महाराज असतील, माझे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, माझ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर असतील, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा असतील, संत सेवालाल महाराज असतील, बसवेश्वर महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, या संपूर्ण महापुरुषाचे पुतळे शिवसेनेच्या माध्यमातून या शिवसैनिकाच्या जोरावरती या ठिकाणी आम्ही उभारत आहोत। निश्चितच शेवटे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या स्वखर्चातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केलं जात आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे, मी रमेश चंदके, टीव्ही9 मराठी, कळमनुरी हिंगोली। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।